Hello students. In previous lecture we are study about OOPS concepts. In that we learned class, object, inheritance, polymorphism, abstractions, etc. Now in today's lecture we study about the basic C++ program. In C++ program, first one is a header files. You know about header files because you know how to write C programs. In that C programs you return a header files. In C++, header files also presents. So what is header files? Header files contains definitions of functions and variables which is imported or used to any C++ program by using the preprocessor hash include statement. जसे की तुम्ही सी प्रोग्राम करताना सुद्धा हॅश इन्क्लूड हे स्टेटमेंट लिहिलेलं होतं. हॅश इन्क्लूड कुठल्या कुठल्या हेडर फाईल्स होत्या सीमध्ये हॅश इन्क्लूड stdio.h आणि हॅश इन्क्लूड conio.h. तसंच हॅश इन्क्लूड हे स्टेटमेंटून आपल्याला C++ ची हेडर फाईल्स लिहायचे. हेडर फाईल्स हिअर and executions .h which contains C++ functions, declaration and micro definitions. म्हणजे काय .h काय करायचं एक्सटेन्शन द्यायचं जसं तुम्ही सी मध्ये दिलेलं आहे हॅश इन्क्लूड stdio.h आणि हॅश इन्क्लूड conio.h. तसंच स्टँडर्ड सी लायब्ररीज आहेत कुठल्या कुठल्या आहेत बघा iostream.h, math.h, conio.h, dos.h. जर फॉर एक्झाम्पल test.cpp cpp काय झालं तुमचं cpp काय एक्सटेन्शन आहे कुठलं C++च्या प्रोग्रामचं. आता हॅश इन्क्लूड iostream.h iostream ही कुठली हेडर फाईल आहे C++ मधली हेडर फाईल आहे. जसं सीमध्ये conio.h आणि iostream stdio.h हेडर फाईल आहे तसेच C++ मध्ये हॅश इन्क्लूड iostream.h ही काय हेडर फाईल्स आहे. विच हेडर फाईल्स कंटेन्स इन्फॉर्मेशन्स और डिक्लेरेशन्स फॉर ए पर्टिक्युलर ग्रुप ऑफ फंक्शन्स लाईक iostream हेडर फाईल्स. म्हणजे काय झालं iostream हे एक लायब्ररी आहे म्हणजे फंक्शन्स आहे त्याच्यामध्ये काय ग्रुप ऑफ फंक्शन्स क्रिएट करून ठेवलेले आहेत त्या लायब्ररीमध्ये. Declaration of standard input and output functions variable in C++ which is used for get the input and print the output. The hash include iostream.h हे हेडर फाईल्स किंवा हे स्टेटमेंट दिल्यानंतर काय होणार आहे तर त्याच्यामध्ये जेवढे इनपुट आणि आउटपुट फंक्शन्स असतील ते काय होणार आहेत काय त्याच्या थ्रू काय होणार आहेत ह्या iostream.h थ्रू आपल्याला करता येणार आहेत. त्याच्यानंतर त्याचे दोन टाईप्स आहेत सिस्टम हेडर फाईल्स आणि युजर हेडर फाईल्स. सिस्टम हेडर फाईल्समध्ये काय येणार आहे इट इज कम्स विथ कंपायलर आणि युजर हेडर फाईल्स इट इज रिटर्न बाय प्रोग्रामर. CLR/SCR तुम्ही लिहिलेला आहे ते CLR/SCR म्हणजे काय क्लिअर स्क्रीन इज रिटर्न इन conio.h हेडर फाईल्स. म्हणजे कुठल्या क्लिअर स्क्रीन हे स्टेटमेंट कुठल्या हेडर फाईल्समध्ये येते conio.h. आता नोट काय आहे बघा द यूज ऑफ अँगल ब्रॅकेट अँगल म्हणजे काय कसे ब्रॅकेट असणार आहे जसे तुम्ही conio.hला कसं अँगल ब्रॅकेट लिहिता लेस दॅन आणि ग्रेटर दॅन त्याला काय म्हणायचं आपण अँगल ब्रॅकेट. इन्फॉर्म्स द कंपायलर टू सर्च द कंपाइल्स इन्क्लूड डिरेक्टरी ऑफ दी स्पेसिफाईड फाईल्स. जरी तुम्ही अँगल ब्रॅकेट लिहिला नाही तर आपण डबल कोटमध्ये सुद्धा काय करू शकतो हेडर फाईल्स लिहू शकतोय. The use of the double quotes around the file name inform the compiler to search in the current directory for specifier files. म्हणजे काय जे तुम्ही दोन प्रकारे सुद्धा हेडर फाईल्स लिहू शकता एक लेस दॅन आणि ग्रेटर दॅन सिम्बॉलमध्ये किंवा दुसरा डबल कोट्समध्ये. नेक्स्ट आहे हॅश इन्क्लूड डिरेक्टिव्ह म्हणजे काय असणार आहे प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह. हॅश इन्क्लूड डिरेक्टिव्हला आपण काय म्हणू शकतो प्री प्रोसेसर डिरेक्टरी. Insert the content of another file into the program. iostream is C++ library of input and output functions. म्हणजे इनपुट आणि आउटपुट फंक्शन्स मिळवण्यासाठी आपल्याला कुठली डिरेक्टरी लिहायची आहे C++ मध्ये iostream.h ही हेडर फाईल्स आपल्याला लिहायचे आहे. दिस इन्क्लूड cin आणि cout. जसे की तुम्हाला प्रिंटअप आणि स्कॅनअप होतं तसंच आता इथं iostreamच्या हेडर फाईलमध्ये इनपुट आणि आउटपुटसाठी आपल्याला cin आणि cout काय करायचे आहेत
घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही हेडर फाईल्स लिहिला जसे की हॅश इन्क्लूड आय ओ स्ट्रीम, तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, आय ओ स्ट्रीम लिहून झाल्यानंतर आपल्याला काय करता येणार नाही, काय करायचं नाही आपण, एक मिनिट, इथे बघा, इथे बघा हॅश इन्क्लूड आय ओ स्ट्रीम डॉट एच एक्सटेन्शन दिला तरी चालते, नाही दिलं तरी चालते. आय ओ स्ट्रीम नंतर काय करायचं आहे, हॅश इन्क्लूडमध्ये डू नॉट यूज सेमी कॉलम ऑफ एंड हॅश इन्क्लूड स्टेटमेंट, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही हेडर फाईल्स लिहिणार आहे हॅश इन्क्लूड आय ओ स्ट्रीम डॉट एच असेल किंवा नाही दिला तरी चालेल, त्यावेळेला तुम्ही काय करायचं नाही आहे की सेमिकॉलन द्यायचा नाही आहे. आता युझिंग नेमस्पेस STD त्याचा अर्थ काय आहे, काय झालं, ही पण सुद्धा एक आहे डिरेक्टिव्ह आहे. दिस डिरेक्टिव्ह अलाउज टू सी आउट अँड सी इन स्टेटमेंट्स टू बी युज्ड इन ए प्रोग्राम विदाउट युझिंग ए प्रिफिक्स STD. जर तुम्ही हॅश युझिंग नेमस्पेस STD ही काय घेतली, ही डिरेक्टिव्स लिहिली नाही तर तुम्हाला प्रोग्राम कशा पद्धतीने लिहायला पाहिजेत, प्रत्येक सी इन आणि सी आउट स्टेटमेंटसाठी STD स्कोप रिझॉल्युशन ऑपरेटर सी आउट, STD स्कोप रिझॉल्युशन ऑपरेटर सी इन अशा पद्धतीचा प्रोग्राम लिहायचा आहे. तेच तुम्हाला अवॉइड करण्यासाठी म्हणजे STD स्कोप रिझॉल्युशन ऑपरेटर सी आउट, STD स्कोप रिझॉल्युशन ऑपरेटर सी इन हे प्रत्येक ठिकाणी लिहिला तर तुम्हाला काय होणार आहे, प्रोग्राम तुमचा लेंदी प्रोसेसला जाणार आहे आणि करायला सुद्धा काय होणार आहे, डिफिकल्टीज वाटणार आहेत. म्हणूनच एकदाच काय करून ठेवायचं आहे, डिक्लेअर करून ठेवायचं आहे काय, युझिंग नेमस्पेस STD. ते तुम्ही करून ठेवला तर काय होणार आहे, STD जर लिहिला म्हणजे प्रिफिक्स STD वापरला तर काय होणार आहे, फक्त सी इन आणि सी आउट तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. त्यामध्ये काय करायचं आहे, मस्ट यूज सेमिकॉलम, ज्यावेळेला तुम्ही युझिंग नेमस्पेस STD लिहिणार आहे त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे, कंपल्सरी सेमिकॉलन हा द्यावाच लागणार आहे. त्याच्यानंतर आहे डिक्लेरेशन्स कॉन्स्टंट अँड व्हेरिएबल्स. आता कॉन्स्टंट म्हणजे काय आणि व्हेरिएबल म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. कॉन्स्टंट आर डेटा दॅट हॅव्हिंग अनचेंजिंग व्हॅल्यूज, म्हणजे ज्या व्हॅल्यूज चेंज होत नाहीत अशा व्हॅल्यूना आपण काय म्हणायचं आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यूज म्हणायचे आहेत. कॉन्स्टंट व्हॅल्यू कशा डिक्लेअर करायचे हे तुम्हाला माहिती आहे. नेक्स्ट आहे व्हेरिएबल्स. ॲज देअर नेम इम्प्लाइज ए डेटा हुज व्हॅल्यू कॅन चेंज ड्युरिंग दी कोर्स ऑफ एक्झिक्युशन ऑफ युअर प्रोग्राम. म्हणजे काय, व्हेरिएबल्स म्हणजे काय, जे व्हेरिएबल्स तुम्ही डिक्लेअर करणार आहे त्या व्हॅल्यूज तुमच्या काय होणार आहेत, ॲज अ रन टाईम तुम्ही चेंज करू शकताय, म्हणून आपण त्यांना काय म्हणायचं, व्हेरिएबल. आता व्हेरिएबल कशा पद्धतीचे डिक्लेअर करायचे, कसे असतात व्हेरिएबल डिक्लेअर करायला, काय असणार आहे बघा, द व्हेरिएबल द फॉर बोथ कॉन्स्टंट अँड व्हेरिएबल्स द नेम अँड द डेटा टाईप अँड द व्हॅल्यू मस्ट बी स्पेसिफाईड. म्हणजे काय असणार आहे, व्हेरिएबल नेम असणार आहे, व्हेरिएबलचा डेटा टाईप असणार आहे आणि जर तुम्ही व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवणार असाल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, व्हॅल्यू पास करावी लागणार आहे. एनी व्हेरिएबल इन युअर प्रोग्राम यू मस्ट डिफाईन बिफोर इट कॅन बी युज्ड. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही प्रोग्राममध्ये तुम्हाला व्हेरिएबल वापरायचं आहे त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायला लागणार आहे, व्हेरिएबल डिक्लेअर करून किंवा डिफाईन करून ठेवावं लागणार आहे. डेटा टाईप स्पेसिफायर्स वेदर डेटा ॲज इंटिजर, रिअल, कॉन्स्टंट, लॉजिक. आता तुम्हाला माहिती आहे की कुठल्या कुठल्या प्रकारे तुम्ही डेटा टाईप्स लिहू शकता. तुमचा डेटा इंटिजर असू शकतो, फ्लोट, कॅरेक्टर, डबल्स, कॉन्स्टंट, रिअल अशा प्रकारचे तुम्ही डेटा टाईप्स डिक्लेअर करू शकता. तर कॉन्स्टंट डेटा लिहायचा असेल तर काय करावं लागणार आहे, C++मध्ये कॉन्स्ट नावाचा काय आहे, कीवर्ड आहे. म्हणजे कॉन्स्ट CONST कॉन्स्ट नावाचा काय, कॉन्स्टंटसाठी एक व्हेरिएबल आहे. बघा आता सेंटॅक्समध्ये कॉन्स्ट टाईप नेम इक्वल्स टू एक्सप्रेशन. टाईप म्हणजे काय असणार आहे, डेटा टाईप. नेम म्हणजे व्हेरिएबलला जे नेम द्यायचं आहे ते, इक्वल्स टू कॉन्स्टंट जी व्हॅल्यू तुम्हाला ठेवायची आहे ती. म्हटल्यानंतर द स्टेटमेंट मस्ट इन्क्लूड द रिझर्वड वर्ड. कुठला आहे, कॉन्स्ट. म्हटल्यानंतर कॉन्स्टंट व्हेरिएबलसाठी कुठला आहे, रिझर्वड वर्ड आहे कॉन्स्ट, विच डेझिग्नेट्स टू डिक्लेअर ॲज अ कॉन्स्टंट डिक्लेरेशन्स. म्हणजे जर तुम्ही कॉन्स्ट हा व्हेरिएबल वापरला तरच काय होणार आहे, तुमचा व्हेरिएबल काय कॉन्स्टंटली डिक्लेअर होणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, कॉन्स्ट फ्लोट टॅक्स रेट इक्वल्स टू 0.0675. म्हटल्यानंतर कॉन्स्टंट रेट टॅक्स रेटचा काय आहे, कॉन्स्टंट म्हटल्यानंतर फिक्स व्हॅल्यू ठेवलेली आहे 0.067, जसं की पायची व्हॅल्यू आहे. आता मी काय केलं, पायची व्हॅल्यू काय आहे 3.14. म्हटल्यानंतर कुठला आला डेटा, तुमचा फ्लोट आला. म्हटल्यानंतर कॉन्स्ट फ्लोट पाय इक्वल्स टू 3.14. असं आपण काय करू शकतो, कॉन्स्टंटली व्हेरिएबल डिक्लेअर करून ठेवू शकतो.
नेक्स्ट काय आता आउट. आउटपुटसाठी कुठला व्हेरिएबल वापरणार आहे आपण? आपलं आउटपुटसाठी काय आहे? सी आउट आणि इनपुटसाठी सी इन. सी आउट म्हणजे काय बघा, इट यूज्ड टू डिस्प्ले इन्फॉर्मेशन ऑन कॉम्प्युटर स्क्रीन म्हटल्यानंतर काय सी आउटमध्ये काय होणार आहे, जो डेटा तुम्हाला प्रोग्राम रन केल्यानंतर कंपाईल केल्यानंतर जो स्क्रीनवरती पाहिजे आहे, दिसायला पाहिजे आहे, त्यालाच आपण काय कुठला ह्याने करायचं आहे डिक्लेअर? सी आउटनं. इट इज डिक्लेअर इन द हेडर फाईल्स आय ओ स्ट्रीम. आय ओ स्ट्रीममध्येच काय ते डिक्लेअर करून ठेवलेलं आहे. सी आउट म्हणजे काय, जे तुम्हाला स्क्रीनवरती आउटपुट डिस्प्ले होणार आहे त्याच्यासाठी आपण काय वापरायचं? सी आउट हे वापरायचं आहे. सी आउटला एक आहे एक्स्ट्रॅक्शन्स, म्हणजे जे तुम्ही डबल लेस दॅन सिम्बॉल वापरताय त्याला काय म्हणायचं? इन्सर्शन. आणि डबल ग्रेटर दॅन सिम्बॉल वापरतोय आपण सी इनमध्ये, त्याला काय म्हणायचं? एक्स्ट्रॅक्शन. इन्सर्शन आणि एक्स्ट्रॅक्शन हे काय दोन सिम्बॉल आहेत, ते सी आउट आणि सी इन नंतर वापरायचे आहेत. आता बघा, यूज इन्सर्शन ऑपरेटर. इन्सर्शन म्हणजे डबल लेस दॅन ऑपरेटर टू सेंड इन्फॉर्मेशन टू कॉम्प्युटर स्क्रीन. म्हणजे आता मला एक हॅलो वर्ड डिस्प्ले करायचा असेल तर काय होणार आहे? सी आउट. त्याच्यानंतर काय होणार आहे? इन्सर्शनचा सिम्बॉल. त्याच्यानंतर मला जो मेसेज डिस्प्ले करायचा आहे तो मी काय करणार आहे? डबल कोटमध्ये देणार आहे हॅलो वर्ड, आणि काय करणार आहे? सेमिकॉलन देणार आहे. आता सेमिकॉलन का द्यायचं? प्रत्येक प्रोग्राममध्ये जसं तुम्ही सीमध्ये सुद्धा केलेलं आहे की प्रोग्राम केल्यानंतर प्रत्येक स्टेटमेंटनंतर काय करायचं आहे? सेमिकॉलन द्यायचं आहे. सेमिकॉलनचा अर्थ काय? एंड ऑफ दी लाईन म्हटल्यानंतर त्यानंतर काय होणार आहे? तुमचा लाईन एंड होणार आहे, म्हणून आपण काय करायचं आहे? सेमिकॉलन द्यायचं आहे. कॅन बी युज्ड टू सेंड मोर दॅन वन आयटम्स म्हटल्यानंतर एकच सी आउटमध्ये तुम्ही काय करू शकताय? मल्टिपल मेसेज डिस्प्ले करू शकताय. कुठला ऑपरेटर्स वापरून? इन्सर्शनचा वापर करून तुम्ही मल्टिपल मेसेजेस प्रिंट करू शकताय. टू गेट मल्टिपल लाईन्स ऑफ आउटपुट्स ऑन स्क्रीन आयदर एंडेल. एंडेल म्हणजे काय? नेक्स्ट लाईन म्हटल्यानंतर एंड ऑफ दी लाईन्स म्हटल्यानंतर एंडेल जर तुम्ही वापरला, इकडे बघा, हा झाला एंडेल. हा झाला तुमचं इन्सर्शन ऑपरेटर म्हणजे सिंगल डबल लेस दॅन. इथं काय झालं बघा, सी आउट, इन्सर्शन, हॅलो देअर, आणि परत काय केलेलं आहे? इन्सर्शन एंडेल. एंडेल त्याच्या पुढं जर तुम्ही एंडेल नंतर काय लिहिला तर काय होणार आहे? ते नेक्स्ट लाईनला दाखवणार आहे. म्हटल्यानंतर नेक्स्ट आहे सी आउट झालं. त्याच्यानंतर सी इन स्टेटमेंट. सी इन कशासाठी आहे? रीड इनपुट फ्रॉम कीबोर्ड. कीबोर्डवरून एखादा डेटा युजर थ्रू व्हॅल्यूज वगैरे असाइन करायचे असेल तर आपण कुठला हे वापरू शकतो? सी इन. इट इज डिक्लेअर टू हेडर फाईल्स आय ओ स्ट्रीम. त्याच्यानंतर सेंटॅक्स सी इन. एक्स्ट्रॅक्शन. एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर म्हणजे एक्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? डबल ग्रेटर दॅन सिम्बॉल आणि व्हेरिएबल. युजेस एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर टू रिसिव्ह डेटा फ्रॉम द कीबोर्ड अँड असाइन दी व्हॅल्यू टू ए व्हेरिएबल. म्हटल्यानंतर काय होणार आहे? एक्स्ट्रॅक्शन्स ऑपरेटर रिसिव्स डेटा फ्रॉम द कीबोर्ड म्हणजे कीबोर्डवरून व्हॅल्यूज घेऊन त्या व्हेरिएबलला असाइन करण्याचं काम कोण करते? सी. ऑफ्टेन युज्ड विथ सी आउट टू डिस्प्ले द युजर प्रॉम्प्ट फर्स्ट. मे यूज सी इन टू स्टोअर डेटा इन वन ऑर मोर व्हेरिएबल्स. म्हटल्यानंतर काय झालं? दोन तुमच्याकडे मल्टिपल व्हेरिएबल्स असतील तर तुम्ही काय करू शकताय? सी इनचा वापर करून मल्टिपल व्हेरिएबलला काय करू शकताय? युजर थ्रू व्हॅल्यू असाइन करू शकताय. फक्त काय करायचं आहे की रन करताना कॅन बी यूज द इनपुट मोर दॅन वन व्हॅल्यूज. मल्टिपल व्हॅल्यूज फ्रॉम कीबोर्ड यू मस्ट सेपरेटेड बाय स्पेस. म्हटल्यानंतर तुमचा प्रोग्राम रन करताना तुम्ही काय करू शकता? जर मल्टिपल व्हॅल्यूज एका सी इनमध्ये घातलेला असाल तर तुम्ही त्या व्हॅल्यूज देताना काय करायचं आहे? सिंगल स्पेस द्यायचं आहे. ऑर्डर इज इम्पॉर्टंट. फर्स्ट व्हॅल्यू एंटर्ड गोज टू फर्स्ट व्हेरिएबल. आता फॉर एक्झाम्पल सी इनसाठी हाईट विड्थ दोन व्हेरिएबल्स आहेत. तर जेव्हा तुम्ही पहिली व्हॅल्यू द्याल ती पहिल्या व्हेरिएबलला असाइन होणार आहे, दुसरी व्हॅल्यू दुसऱ्या व्हेरिएबलला असाइन होणार आहे. कुठं? सी इनमध्ये. नाव वी आर स्टॉप हिअर. हाऊ मेनी पॉईंट्स कवर्ड इन दिस लेक्चर? In that basic C++ programs we covered what is header files, then namespace, std, next constant and variable, cout and cin. Those parts covered in this lecture. In next lecture we see the next point is structure of C++ program. Now we are stop here. Thank you.